भाजपा सेनेप्रमाणेच भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनेही सांगता सभेचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं। काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावत 17-0 चा नारा दिला आहे। पाहुयात काँग्रेसची प्रचार सांगता सभा। जमलेले माझे मतदार बंधू भगिनी व पत्रकार बंधू, खऱ्या अर्थानं हा निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा आहे आणि ह्या टप्प्यात आपण सर्वजण रात्रंदिवस मतदारांपर्यंत गेलात। वेगवेगळ्या जाहीर सभा झाल्या आणि या सभा होत असताना आपल्या पक्षाची भूमिका आपण आज सर्वांसमोर मांडली आणि ही भूमिका मांडत असताना विकासाचा मुद्दा हा प्रामुख्याने निवडणुकीचा एक विजयाचा मार्ग मोकळा करणार आहे। निवडणूक झाल्यानंतर प्रामुख्याने ज्या कामाची अपेक्षा आपल्या सर्वांना आमच्याकडनं असेल त्या दृष्टिकोनातून पिंपळवाडी रोड जो आहे तो खुला करण्याचा आमचा प्रयत्न राहील। जी दर्शन रांग आहे ती दर्शन रांग जुन्या प्रसादालय पासून कशी डायरेक्ट साईबाबा संस्थांच्या एरियामध्ये आपल्याला ते साई भक्तांना उतरवता येईल आणि पिंपळवाडी रोड मोकळा करून बऱ्याच दिवसाचा जो आपला प्रश्न असेल, जेणेकरून तिथले व्यावसायिक असतील, आज जीव मुठीत धरून काम व्यवसाय करताय, त्यांच्यासाठी हा सुकर दिवस असेल। आपण मित्रांनो, आपण बघितलं असेल उन्हाळ्यात पिण्याचं पाणी नव्हतं म्हणून साईबाबा संस्थांनी 1000 रूम 500 रूम बंद ठेवल्या। त्याचा परिणाम म्हणून आपण बघितला असेल की शिर्डीतील जेवढे हॉटेल व्यावसायिक असतील त्यांना त्या काळात व्यवसाय मिळाला आणि हा व्यवसाय मिळत असताना एक गोष्ट लक्षात आली, पूर्वी सुद्धा आपल्या लक्षात आली होती, पण आता सुद्धा ज्यावेळेस खरा अनुभव आपल्या सर्वांना आला तर ह्या पुढे साईबाबा संस्थांनी 1000 रूम 500 रूम 200 रूम कुठल्याही प्रकारचे रूम बांधून आम्ही त्यांना बांधून देणार नाही, असा मी या ठिकाणी आपल्याला मी शब्द देतो। आता विकासाचा मुद्दा येत असताना ज्या विकासाची भाषणं होतात, विरोधक जे आहेत त्यांच्याकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही। त्यांची मीटिंग झाली मित्रांनो, त्या मीटिंग मध्ये त्यांची चर्चा झाली, अरे सत्ताधारी आपण होतो, यांनी बाकीच्यांनी 10 वर्ष या ठिकाणी सत्ता भोगली आणि ते विकासाचं बोलताय, तर विकास हा मिळतो कुठं? मग त्यांच्या चर्चा चालू झाली, बघा विकास कुठं मिळत असेल तर विकत घेता येत असेल तर विकत घेऊ आपण विकास। आणि असे लोक जर नगरपालिकेत परत निवडून जात असतील तर ह्या गावाचं दुर्भाग्य। आता आपले मित्र कमलाकर कोते, त्यांचं नाव कमलाकर नाही ते कलाकार कोते आहेत, बाजूलाच विरोधी सेना भाजप युतीचं त्या ठिकाणी तमाशाचा फड उभा राहिलेला आहे आणि हे माकडं स्टेजवर आहेत, खाली पण बाकीचे सगळे तमाशा बघायला तिथं त्यांची गर्दी जमलेली आहे। मित्रांनो, मी डॉक्टर सुजय विखे पाटील आहेत, आदरणीय कैलास बापू कोते आहेत, स्टेजवर सगळे मान्यवर आहेत। मी सर्वांना विनंती करतो की शिर्डी शहरात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स होण्यासाठी आपला प्रयत्न राहील आणि ते शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यावेळेस होतील त्यावेळेस शिर्डी शहरातील जेवढे गरजू आणि गरीब कुटुंब आहेत त्यांना आम्ही शोधून काढणार आहोत आणि जेवढे श्रीमंत आमच्यासारखे व्यावसायिक असतील आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की ज्यावेळेस त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गाड्यांचा लिलाव होईल त्यावेळेस आम्ही कोणीही त्या ठिकाणी लिलावासाठी बोली बोलणार नाही। ती बोली बोलण्याचा अधिकार फक्त सर्वसामान्य जनतेला आम्ही ठेवणार आहोत। आम्हाला बघायचंय येत्या 5 वर्षात तुम्हाला आम्हाला स्वयंभू करायचं आहे। यापुढे कुठलाही शिर्डीचा व्यक्ती असेल तो स्वयंभू झाला पाहिजे, त्याचा प्रपंच चालला पाहिजे। नामदार विखे पाटील साहेब आहेत,
डॉक्टर सुजय विखे पाटील आहेत, यांचे स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाबरोबर आम्ही सर्व नगरसेवक त्यांना साथ देणार आहोत. एका बाजूला बघा राजेंद्र गोंदकर, कमलाकर कोते त्यांच्या बगल बच्च्यांना गाळे देतात, त्यांच्या बगल बच्च्यांच्या नावावर गाळे घेतात. राजू गोंदकर तुम्हाला सांगतो शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या विरोधात त्यांनी कोर्टात हायकोर्टात केस दाखल केलेली आहे आणि स्वतःचे रेस्टॉरंट आहेत तिथं, मोठे मोठे शॉप्स आहेत त्या ठिकाणी. काय आदर्श घेणार तुम्ही या लोकांकडनं? मी ज्या वेळेस वार्ड नंबर 4 आणि 6 मध्ये प्रचार फेऱ्या घेतल्या, मतदारांपर्यंत गेलो, हा भाग सोडून द्या की मतदार आमच्या बरोबर आहेत, पण वाईट याचं वाटलं, अरे या लोकांना दारात सुद्धा उभं नाही केलं पाहिजे. आमच्यापेक्षा जर ते सक्षम असतील तर 100% मतदारांनी त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. पण निश्चित ही गोष्ट आहे की हे लोक गावाचा विकास करू शकत नाही, मतदार त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, याच्यात बिलकुल दुमत नाही. विजयराव जगताप आपले अवकाश सोडून बोलताय, आज म्हणताय की मी साहेबांना आज शिर्डीत आणलंय. अहो विजयराव, तुमच्या अंगावरचे कपडे सगळे लोणीवर आलेले आहेत. या विजयरावला ज्यावेळेस आम्ही सजवलं, तुम्हाला काय सांगतो, कपडे आणले त्यांना सगळं लोणीवरनं, शर्ट घातला त्यांनी, एक बटन वर एक खाली. त्यांना म्हणलं विजयराव ते बटन नीट लावा. आता ते बनेनवरच फिरत होते, कधी आयुष्यात शर्टच घातला नाही त्यांनी. बरं कुठं दिले, उजवा बूट डाव्या पाय, डावा बूट उजव्या पाय, आणि निघाले विजयराव साहेबांना शहर दाखवायला. अहो विजयराव, आज आमचे मित्र नाही तिथं खरं, संपतराव गोंदकर, त्यांच्या दुकानाजवळ तुम्ही 24 तास पडेल होते हो. आणि किती तुम्ही आता नगरपालिकेत 100-200 रुपये कमवले असतील, आणि त्या पैशावर जर तुम्ही चांगले कपडे घालून मिरवायचा प्रयत्न करत असाल ना, तरी तुम्ही गुंडच दिसता. तुमचा चेहरा जो लोफर सारखा आहे तो लोफर सारखाच असणार. प्रचाराच्या दरम्यान मी गेलो आमच्या कालिकानगर भागात आणि राजगुरुनगर द्वारकानगर भागात, बरेचसे सर्वसामान्य कुटुंब त्या ठिकाणी आहेत. तर एक पाणीपुरीवाला मतदार आहे, त्याच्या घरात गेलो तर घरात दोघं होते, नवरा बायको. तर त्या भाभी आल्या, तर त्यांना आम्ही सांगितलं की मतदानासाठी आपलं नाव 6 नंबर वार्डमध्ये आहे, म्हणजे हिंदीमध्ये सांगितलं. तर त्या भाभी म्हणे वो सब ठीक है, लेकिन एक काम आपने अच्छा किया. क्या हो गया? आपने ना उस खटमल को है ना 7 महीने लिया, वो अच्छा किया. कौन है खटमल? वो विजयराव जगताप, 100 रुपये लिया, साले ने बहुत खून चूसा हमारा. शिर्डी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि पिण्याचं पाणी आज जे आहे त्याच्यात लिकेज मोठ्या प्रमाणात आहे आणि लिकेज थांबवत असताना नवीन पिण्यासाठी पाणी पुरवठा बंद पाईपद्वारे निळवंडेवरनं आणायचा की नवीन साठवण तलाव करायचा, या संदर्भात आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. तर ह्यापुढे आमच्या बंधू म्हणजे ज्या महिला आहेत, ज्या भगिनी आहेत, त्यांना ह्या उन्हाळ्यात जो त्रास सहन करावा लागला, इथून पुढे तसा त्रास त्यांना सहन करण्याची आवश्यकता भासणार नाही. शिर्डी शहरात येणाऱ्या 2 वर्षात कुठलीही वाडी वस्ती असेल त्या ठिकाणी रस्ता, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, पिण्याचे पाण्याचे प्रत्येक घराला नळ आम्ही 100% पुरवायचा आमचा प्रयत्न राहील. शिर्डी शहर स्वच्छ ठेवण्याचा 100% प्रयत्न राहील. यांनी कचरा युक्त शहर केलं, आम्ही कचरा मुक्त शहर करू. हॉस्पिटलकडे सुद्धा विशेष लक्ष आम्हाला पुरवावं लागणार आहे, कारण हॉस्पिटलची दुरावस्था झालेली आहे. राजेंद्र गोंदकरांमुळे डॉक्टर ठेवले नाही हो त्यांनी. आता यांचं काय माहितीये का, राजेंद्र गोंदकरांचं मतदारांकडे गेले, ते मतदारांकडे आता इतकी चिडचिड झाली, आमच्या कालिकानगर मधला एक सुद्धा मतदार त्यांच्यावर जायला तयार नाही. ना प्रचाराला त्यांनी जेवण ठेवलं त्याला सुद्धा जायला तयार नाही. मग शेवटी त्यांनी त्यांचं शस्त्र काढलं. हे बघा म्हणे, तुम्ही जर मला मतदान नाही केलं ना, हायकोर्टात केस दाखल कराल म्हणे. आता काय करावं या लोकांना? हायकोर्ट म्हणजे यांचं ससुराल.
मग चालले साजन ससुराल. बरं तो एकटा नाही ना, त्याच्यावर तर अशोक पवार पण दोन जोडी चालले साजन चले ससुराल. आता ह्या शहरात विकासाच्या दृष्टिकोनातून लेझर शो, गार्डन अशा अनेक मनोरंजनाच्या गोष्टी या ठिकाणी आणणं आवश्यक आहे. हॉकर झोन करणं आवश्यक आहे. जे पॉलिशवाले आहेत त्यांसाठी साई सेवक नाव देऊन त्यांचा पण उदरनिर्वाह आपल्याला या ठिकाणी त्यांची व्यवस्था करायची आहे. पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करायची आहे. राजेंद्र गोंदकरांनी अनेक वेळेस 101 दुकानाचा प्रश्न प्रलंबित ठेवला. मित्रांनो, त्या गोरगरीब दुकानदारांकडनं नेहमी हायकोर्टात जायचंय, पैसे द्या. मुंबईला जायचंय, पैसे द्या. राजेंद्र गोंदकरांना माझी विनंती आहे, तुमच्यात जर खरंच धमक असेल ना, जेवढे करोडो रुपये तुम्ही गोळा केले ना आजपर्यंत, त्याचा हिशोब द्या. तुम्ही एक रुपयाचा हिशोब द्या तुम्ही. अरे तुम्ही हिशोबच देऊ शकत नाही. तुमचे जे हॉटेल्स उभे आहेत, तुमचा प्रपंच उभा आहे, ते केवळ 101 दुकानदारांवर उभा आहे. 101 दुकानदार मधले सगळेच दुकानदार आपल्या मागे आहेत. सचिन तांबे सारखा कार्यकर्ता, त्या बिचाऱ्याला विश्वस्त केलं भारतीय जनता पार्टीने, ते त्याच्या मागे लागले, त्याच्या संदर्भात कोर्टात गेले. म्हणजे यांना कोणी सहन होत नाही. ना भारतीय जनता पार्टी सहन होत, ना तो सचिन तांबे सहन होत, सगळेच. आता सचिन तांबेच्या विरोधात त्यांनी प्रेस घेतली, विरोध केला, सगळं झालं. आता निवडणुकीला त्यांना सचिन तांबे पाहिजे. आता काय केलं त्यांनी, सचिन तांबेची व्हॉइस क्लिप घेतली आणि सगळ्या मतदारांना, मी सचिन तांबे बोलतो, विश्वस्त साहेबांवर संस्थान आणि आम्हाला मतदान द्या. अरे काय दिवस आले तुमचे, मला काही कळत नाही. मित्रांनो, बऱ्याच वक्त्यांना या ठिकाणी बोलायचं आहे, ही निवडणूक आपल्या हातात आहे. 100% 17चे 17 नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहेत. राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, पंजा आणि घड्याळ जिथं हे चिन्ह असेल त्या ठिकाणी आपण मतदान करावं व सर्वचे सर्व या उमेदवारांना बहुमताने विजय करावं अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.